BMP मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। काल आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 सेट 1 म्हणजे भाग 1 पाहिला होता। आज भाग आपण 2 पाहत आहोत आणि या भाग 2 मध्ये तब्बल 50 MCQ टाइप आपण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला आदिवासी विभाग भरतीमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानातील अनुसूचित जमातींसाठी तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये या प्रश्नांचं उत्तर कमेंट करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5वी अनुसूचीमध्ये भारतीय संविधानातील जमातींसाठी तरतुदी केल्या गेलेल्या आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी जमात कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वारली ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी जमात आहेत। पुढचा प्रश्न, तारपा हे कोणाचे लोकनृत्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वारली या जमातींची तारपा हे लोकनृत्य आहेत। पुढचा प्रश्न, ग्रामसभेचा प्रमुख कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरपंच हा ग्रामसभेचा प्रमुख असतो। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रौपदी मुर्मू ह्या भारताचे पहिले आदिवासी राष्ट्रपती आहेत। पुढचा प्रश्न, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे या ठिकाणी आहेत। पुढचा प्रश्न, पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आदिवासी क्षेत्रातील ग्रामसभा याशी अधिकारी याशी पेसा हा संबंधित आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आदिवासींची मोठी लोकसंख्या कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाशिक धुळे परिसर यामध्ये महाराष्ट्रातील आदिवासींची मोठी लोकसंख्या आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भील ही भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे। कोणती? भील। पुढचा प्रश्न, अलगुलान आंदोलन कोणाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिरसा मुंडा याशी अलगुलान आंदोलन संबंधित आहे। पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? तर 1960 साली, 1 मे 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचे संरक्षण कोण करत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सर्वोच्च न्यायालय हे भारतीय संविधानाचे संरक्षण करत असतात। पुढचा प्रश्न, जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख असतात। पुढचा प्रश्न, वनसंवर्धन कोणत्या विषयाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पर्यावरण याशी वनसंवर्धन संबंधित आहे। पुढचा प्रश्न, भारताचे चलन कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुपया हे भारताचे चलन आहेत। मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, पेजला फॉलोही करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आदिवासी विभाग भरतींमधील महत्त्वाचे जे परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहे, शेवटचे 10 प्रश्न मी घेतलेले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। पुढचा प्रश्न, राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6 वर्ष असतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील राज्य प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेकरू हा महाराष्ट्रातील राज्य प्राणी आहेत। पुढचा प्रश्न, आदिवासी विकास विभाग कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राज्य शासन याशी आदिवासी विकास विभाग संबंधित आहे। पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3 स्तरांची ही पंचायत राज व्यवस्था आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात अनुसूचित जमातींचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 342 मध्ये भारतीय संविधानात अनुसूचित जमातींचा उल्लेख आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी कला कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी कला आहेत। पुढचा प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहेत।
पुढचा प्रश्न, राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करत असतात. पुढचा प्रश्न, आदिवासी विकास विभागाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आदिवासींचा सामाजिक व आर्थिक विकास म्हणजे आदिवासी विकास विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहेत. पुढचा प्रश्न, गोंड ही कोणत्या राज्यांमध्ये आढळणारी प्रमुख जमात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मध्य भारत. गोंड ही जात आहे किंवा मग जमात आहे ती मध्य भारत यामध्ये आढळणारी जमात आहे प्रमुख. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नंदुरबार. कोणता आहे? नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानात मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, वन हक्क कायदा फॉरेस्ट राईट्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2006 साली. पुढचा प्रश्न, आदिवासी शब्दाचा अर्थ काय असतो किंवा काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मूळ रहिवासी म्हणजे आदिवासी. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भाग 4 मध्ये भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विदर्भ या भागामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहेत. पुढचा प्रश्न, भिल जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वड हे भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहेत. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आदिवासी विकासासाठी कोणती योजना राबवली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आदिवासी उपाययोजना TSP राबवली जाते. पुढचा प्रश्न, भारताचे संविधान कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. पुढचा प्रश्न, भारतात एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6 अधिकार आहेत. पुढचा प्रश्न, संथाल ही कोणाची जमात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आदिवासी जमात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नंदुरबार या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहेत. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या सर्वांसाठी पर्याय आहेत 3 वर्ष, 4 वर्षे, 5 वर्षे आणि 6 वर्षे. या पर्यायांपैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा. पुढचा प्रश्न, वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1972 साली आला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मराठी आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे चलन नियंत्रित करणारी संस्था कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI आहेत. पुढचा प्रश्न, बिरसा मुंडा कोणासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्वतंत्र चळवळ व आदिवासी नेता यासी बिरसा मुंडा प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेत किती सभागृह आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 सभागृह हे भारतीय संसदेत आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी चित्रकला कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वारली आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा होतो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, आदिवासी विकासाचा मुख्य हेतू काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामाजिक व आर्थिक विकास करणे हा आदिवासी विकासाचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नका. पेजला फॉलो करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.